नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. जेव्हा राज्यात 4 वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा प्रामुख्याने विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून विनोद तावडे यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली, त्यांचा पाठपुरावा केला. सिंचन घोटाळा असेल, अनेक असे ज्याला आम्ही यूएलसीचे घोटाळे म्हणतो, म्हणजे नागरी भागातले जे बांधकाम किंवा गृहनिर्माण संबंधित घोटाळे असतात, असे घोटाळे काढून त्यांचा पाठपुरावा करणारे विनोद तावडे नंतर जेव्हा राज्यात भाजपचं सरकार आलं तेव्हा राज्याचे शिक्षण मंत्री झाले. पण त्यांचा जो पिंड आहे लढवय्या, तो निवडणुकीच्या काळात मात्र पाहायला मिळतो आणि म्हणूनच भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये वरचा क्रमांक हा विनोद तावडेंचा आहे. सध्या आपल्याला मुंबईच्या प्रचारात स्वतःला झोकून देताना विनोद तावडे दिसत आहेत. मी थेट जातोय विनोद तावडे यांच्याकडे. विनोद तावडे, जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. मी मुद्दामून तुम्हाला 4 वर्षापूर्वीचे विनोद तावडे आठवण करून दिलेला आहे की विधान परिषदेमध्ये जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात तेव्हा एक एक प्रकरण काढून सरकारला धारेवर धरत होतात. त्यानंतर तुम्ही शिक्षण मंत्री झालात. तुमच्या खात्याचा व्यापही मोठा आहे आणि तो किचकट आहे. हे मी आधीच सांगतो की शालेय शिक्षण खातं जे आहे ते दिसतं सोपं, पण त्याचा व्याप फार गुंतागुंतीचा आहे. इतके हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले असतात की सर्वांना खुश करता येत नाही आणि तो वाईटपणा जो घेतो. आणि खरंच राज्यामध्ये 4-4.5 वर्ष किंबहुना आता पूर्ण 5 वर्ष सलग टिकणारा पहिला शालेय शिक्षण मंत्री आहे विनोद तावडे, जो अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रानं बघितलेला आहे. विनोद तावडे, माझं काही चुकलंय? अजिबात नाही. तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि अशी आपण अतिशय ज्येष्ठ पत्रकारात मंत्रालय खूप वेळा कव्हर केलेलं आहे आपण. आणि त्यामुळे केवळ शालेय शिक्षण नाही, तर मी नेहमीच माझ्या मित्रांना सांगतो की कामाचा लोड वेगवेगळ्या खात्यांचा असतो. म्हणजे गेल्या सरकारमध्ये शालेय शिक्षणला दर्डासाहेब होते, उच्च शिक्षणला आपले राजेश टोपे होते, त्यानंतर संजय देवतळे कल्चरला होते, मायनॉरिटीला नसीम खान होते, क्रीडा युवा विभागाला वळवी होते आणि मराठी भाषा स्वतः मुख्यमंत्र्यांकडे. असं 6 मंत्र्यांकडे जी खाती होती ती एकत्र सांभाळताना त्याचा व्याप हा अधिक असतो. पण मला असं वाटतं की आम्ही जे सुशासनाची सिस्टीम आणली आहे त्यामुळे ही खाती सांभाळताना खात्यांना न्याय पण देतो आणि खात्यातल्या जे संबंधित घटक आहेत त्यांनाही न्याय देऊन काही चांगले बदल गेल्या 4.5 वर्षात नक्की केले आहेत. सर, जसं मी आधी म्हणालो की तुमच्या सरकारच्या आधीच्या 15 वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी, मग तो शालेय शिक्षण असू दे किंवा उच्च व तंत्रज्ञान शिक्षण असू दे, सलग 5 वर्ष पूर्ण करण्याचं म्हणजे रामकृष्ण मोरे यांचा अपवाद जर का सोडला तर त्यानंतर झालं नाही. आणि म्हणून मी त्या अर्थानं तुम्हाला तुमचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. धन्यवाद. हो सर, आपण निवडणुकीच्या प्रचारावरती येऊया. निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्याच्या ज्या 7 लढती आहेत विदर्भातल्या, तिथलं तर चित्र अगदी स्पष्ट झालेलं आहे. आणि सर्वांचं म्हणजे देशाचं लक्ष असेल ते नागपूरच्या लढतीकडे. एक तर संघाचं मुख्यालय आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात पॉवरफुल वजनदार मंत्री नितीन गडकरी सुद्धा नागपूरमधून उभे आहेत. त्यांच्या विरोधात नाना पटोले, तुमचे जुने सहकारी, ते आहेत. तुम्हाला काय वाटतं की जी मागची जी विक्री मार्जिन होती 2014ची तीच यंदा राहील की तिथं थोडीशी काटेकी टक्कर दिसेल? मला तर मार्जिन गडकरी साहेबांचं वाढेल याची खात्री आहे. कारण नागपूर विदर्भात ज्या पद्धतीची कामं झालेली आहेत, नागपूर शहराचा कायापालट झालेला आहे आणि त्यामुळे केवळ देशभरात तर गडकरी साहेबांनी काम प्रचंड केलंच आहे, पण नागपूरमधला पायाभूत सुविधांचा विकास असेल, खेळांचा असेल, कलेचा असेल, बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गडकरी साहेबांनी अतिशय मोठं भरघोस काम जे नागपूरला इतके वर्षात कधी पाहायला मिळालं नव्हतं ते केलेलं आहे. मला वाटतं की काँग्रेसचा सगळा भर हा जातीच्या राजकारणावर आहे
यावर्षीची निवडणूक ही जातीच्या भावनिक राजकारणावर जाणारच नाहीये, ती विकासाची असेल, ती देशाच्या सुरक्षेची असेल. त्यामुळे हा जो डीएमके फॅक्टर आहे, त्याला जो डीएमके दलित, मुस्लिम आणि कुणबी वाटतो, तो डीएमके म्हणजे डेव्हलपमेंट मोदी आणि कर्तृत्ववान हा आहे. आणि हे सगळं गडकरी साहेबांना फिट बसतं. त्यामुळे तो डीएमके चालणार नाही, हा डीएमके चालेल. खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीची जातकुळी तुमच्या इतकी भाजपमध्ये जाणणारा दुसरा नेता नाही. कारण मी माझ्या अनुभवानं सांगतो, कारण तुम्हाला आधी साखर कारखान्यांचं मोल कळलं आणि विनोद तावडेंनी स्वतःची सुद्धा एक फळी त्या निमित्तानं सहकार क्षेत्र नाही पण साखर कारखानदारीकडे वळवली. तुम्हाला तो जो डीएनए आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा तो चांगला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सतत काउंटर करत आलात. मला तुमची जी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जी कारकीर्द आहे ना ती खूप महत्वाची वाटते. त्या यासाठी की एक असा नेता होता भाजपचा की ज्याला माहिती होतं की राष्ट्रवादीच्या खास करून किंवा काँग्रेसच्या नेत्यांना कुठं टार्गेट करायचं. याही निवडणुकीत तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना खिंडीत पकडणार आहात. मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे तीन मोठे पक्ष भाजप, सेना, आरपीआय, रासपा महायुती समोर आहेत. आणि ज्या पद्धतीने ठराविक ग्रुप्स काही खोटे प्रचार करतात त्याच्यावर नीट लक्ष ठेवून त्याला वेळेत करणं. जसं आता राष्ट्रवादीचा मी जाहीरनामा वाचला, त्याच्यामध्ये फॅक्च्युअल चुका एवढ्या आहेत की तो जाहीरनामा बनवताना कोणी सिरियसली त्यात लक्षच घातलं नाही अशा पद्धतीचा आहे. अशा 10-12 चुका मी सहज दाखवून दिल्या, तर त्या चुका कशा आमच्या नाहीत, त्यात आमचं कसं बरोबर आहे हे सांगण्याच्या ऐवजी नवाब मलिकांनी भलतंच काहीतरी सांगितलं. आणि त्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये खोटे मुद्दे आणायचा प्रयत्न करतील ते उघडे पाडणं. म्हणजे एका बाजूला अशोक चव्हाण म्हणतात की माझं कोणी ऐकत नाही, त्यांना त्यांचा आवडीचा उमेदवार आणण्यासाठी राजीनाम्याची धमकी द्यावी लागली. विखे पाटलांचं तर वेगळंच चाललंय. शरद पवार साहेब जे बोलतात ते नेमकं करतच नाहीयेत. मावळ लढतो म्हणले, लढत नाही. पार्थ लढणार नाही म्हणले, लढला. नगर काँग्रेसला सोडली म्हणले सरकारनामामध्ये, पुन्हा सोडलीच नाही. पुलवामाचा एअर स्ट्राईक मी सुचवला होता म्हणले, नंतर म्हणले मी असं बोललोच नाही. त्यामुळे हे कसे अविश्वासू आहेत, ह्यांची वक्तव्य कशी आपण नीट मतदारांनी पाहिली पाहिजेत हे मात्र दाखवायचं काम मी आपल्यासारख्या माध्यमातून नक्की जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. सर, तुम्ही भाजपचा प्रचार जो बघताय, म्हणजे भाजपचा प्रचार हा ज्या मुद्द्यांवरती फोकस राहणार आहे, ज्या मुद्द्यांना घेऊन तो केंद्रस्थानी राहणार आहे, तो म्हणजे राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादाविरोधातला लढा, हेच मुद्दे पुढे करायचे आहेत की रोजगार असेल, महागाई असेल, विकास असेल, याही मुद्द्यांवरती भाजप फोकस ठेवणार आहे? नाही, भारतीय जनता पक्ष सगळ्याच मुद्द्यांवर फोकस ठेवणार आहे. मी त्यामध्ये युवकांचा रोजगार आहे, महिलांचं सक्षमीकरण आहे, श्रमिकांचं आहे, अनुसूचित जातीतल्या लोकांचं उत्थान करणं असेल, त्यांच्या उन्नतीचे प्रयत्न कसे केले आणि कसे करणार हे आहेत. आणि त्याचवेळी आज जर देशासमोरचा मोठा प्रश्न पाकिस्तान पासूनच्या याचा आहे, अटॅकचा आहे, सुरक्षेचा आहे, तर तोही येणार. म्हणजे मला सांगा की जर मोदीजींनी मिशन शक्ती जे घोषित केलं, ह्याला एक राजकीय इच्छाशक्ती लागते. आणि शास्त्रज्ञ सांगतात सुद्धा की ही आपल्याकडे व्यवस्था होती पण आपण हिंमत करत नव्हतो. ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक झाला, ज्या पद्धतीने एअर स्ट्राईक झाला, मुंबईच्या 26/11च्या हल्ल्यानंतर जर त्यावेळीच्या आर्मीने सुचवलं होतं, मग त्यावेळीच्या पंतप्रधानांनी ही हिंमत का नाही केली? उलट त्याचं समर्थन करतात सॅम पिट्रोदा. या गोष्टी चर्चेत समोर येणारच आहेत. पण आमच्या समोर मात्र सगळे मुद्दे युवकांचे, दलितांचे, महिलांचे, आदिवासींचे, श्रमिकांचे, विकासाचे हे अर्थातच महत्वाचे असणार आहेत. अगदी बरोबर आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी राज्यांच्या मुद्द्यांवरती येणार आहे. आणि केवळ एकीकडे युती आणि दुसरीकडे महाआघाडी असंच नाहीये, तर तिसरा फोर्स सुद्धा राज्यात दिसतोय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी.
या आघाडीचं काय नेमकं, हा सुद्धा प्रश्न मी विनोद तावडेंना विचारणार आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत भाजपच्या कोअर कमिटीचे एक कोअर मेंबर आहेत विनोद तावडे. सर, मी जाणीवपूर्वक तुम्हाला कोअर कमिटीचे कोअर मेंबर यासाठी म्हटलेलं आहे की उमेदवारांची निवड असेल किंवा आपण कोणता मतदारसंघ कोणाला कशा पद्धतीने सोडायचा आहे हे तुम्हाला सुद्धा विचारून किंवा सल्ला मसलत करून त्या कमिटीमध्ये तुम्ही आहात. दिल्लीला तुमचं संसदीय मंडळ आहे, तिकडे शिफारस करून यादी जाते, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. ईशान्य मुंबई विद्यमान खासदार किरीट सोमय्या आहेत, तरी सुद्धा इतका विलंब का उमेदवारी जाहीर करायला? ईशान्य मुंबईची जागा जिंकणं हे आमचं प्रथम लक्ष्य आहे आणि त्याला अनुलक्षून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या माननीय मुख्यमंत्री, माननीय उद्धवजी आणि आदरणीय अमित शहा हे आपापसात ठरवून करतायत. थोड्याच दिवसात त्यातला योग्य निर्णय येईल आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन ती उमेदवारी घोषित झाली की होईल. सर, ईशान्य मुंबई बरोबरच इतर ज्या जागा आहेत, म्हणजे माढाचा सुद्धा आज उमेदवार भाजपनं जाहीर केलेला आहे, रणजित सिंह नाईक निंबाळकर. मला तुम्हाला एक प्रश्न यासाठी विचारायचा आहे, कारण अनेकांना अशी अपेक्षा असते की एखादं उत्तर अशा माणसाकडून घ्यावं की ज्याला काँग्रेस राष्ट्रवादीची घराणेशाही माहिती आहे, त्यांना जवळून बघितलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण घराणेशाहीवर टीका करतो आणि मग त्याच घराणेशाहीच्या एखाद्या वारसदाराला पक्षात घेऊन त्याला उमेदवारी देतो किंवा त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपल्या पक्षाचा जनाधार वाढेल म्हणून आपण त्याला पक्षात घेतो, अशा वेळी निष्ठावंतांवर अन्याय होत नाही का? मला असं वाटतं की निष्ठावंतांना असा एखादा विजयी उमेदवार आला तर तिथे पक्ष जिंकला तर त्या निष्ठावंतांची ताकद तिथे वाढणार आहे. कुठलाही कार्यकर्ता पक्षाचं काम का करतो तर आपला पक्ष जिंकला पाहिजे म्हणून. आणि आज जे आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत, अतिशय ताकदीने मेहनतीने काम करतायत, त्या ठिकाणी काम सगळं करून सुद्धा जो एक फरक आहे जिंकण्याचा तो पार करू शकत नाही आणि त्यामुळे कुठेतरी अशी एक ऍडिशन करून घ्यावी लागते. आम्ही कधी उत्तर मुंबईत बाहेरून आणला नाही, आम्ही कुठे असं ईशान्य मुंबईत बाहेरून आणला नाही, पुण्यामध्ये कधी बाहेरून आणला नाही. जिथे आमच्या ताकदीवर, आमच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या कामावर आम्ही जिंकतो आहोत तिथे आम्ही असं करत नाही. पण माढ्यामध्ये तशी पूर्ण ताकद नाहीये, त्यामुळे कुठून तरी असं आयात आपण करतो. आणि याच पद्धतीने मला असं वाटतं की कधी कधी एखाद्या राज्याच्या राजकारणाला धक्का बसेल अशी घटना होणार असेल तर तशी आम्ही नगरमध्ये केलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की निष्ठावंतांना न्याय नक्की दिला जाईल, कारण शेवटी त्यांच्यामुळे पक्ष आज इथपर्यंत आलेला आहे. मी जसं दिलीप गांधींशी मी म्हटलं की पक्ष नक्की विचार करेल, त्यांचा करेल, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र आहेत त्याचा करेल, कुठे ना कुठे चांगली संधी पक्षाकडून मिळणारच आहे, कारण शेवटी त्यांनी काम केल्यामुळे पक्ष इतका वाढलेला आहे. जर राज्याच्या राजकारणामध्ये काही वेगळी व्यूहरचना मुख्यमंत्र्यांनी केली असेल आणि त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी केल्या असतील तर त्यावेळी पक्ष कसा सगळीकडे वाढतो हे आमचा निष्ठावंत कार्यकर्ता पहिल्यांदा पाहतो आणि त्या निष्ठावंताची पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री योग्य काळजी घेतील. सर, मुंबईचा जर काय विचार केला तर उत्तर मुंबईमधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे, आज तिचं नाव जाहीर झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा ऐनवेळी सेलिब्रिटी आणून त्यांना उमेदवार करून निवडणूक जिंकता येऊ शकते? मतदार काय विचार करतील हे तुम्ही अनुभवानं सांगू शकता? एकतर उत्तर मुंबईच्या बाबतीत असं भासवलं जातं की गोविंदा इथे जिंकले होते रामभाऊंच्या विरोधात, पण गोविंदा ज्यावेळी होते त्यावेळी उत्तर मुंबईमध्ये विरार, वसई असा सगळा पुढचा एरिया होता पालघरपर्यंतचा, की जिथली मतं प्रामुख्याने आणि त्यांच्याबरोबर ठाकूर परिवार त्यांच्याबरोबर होता म्हणून ते झालं. आता ते अजिबात नाही आहे. आता हार्डकोर उत्तर मुंबई हा भाजप सेनेचा प्रचंड मोठा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसच्या आता नवीन
नुकतेच गेलेले जे अध्यक्ष संजय निरुपम आहेत यांनी स्वतः तिथला पळ काढला आणि एका मराठी कोकणातल्या महिलेला त्या ठिकाणी पराभवासाठी बळी दिला, असं दुर्दैवाने झालेलं आहे. आणि मला वाटतं की हे काँग्रेसने न करणं, उर्मिलाजींचं राजकीय कौशल्य असेल तर त्यांनी प्रचारामध्ये वापरायला हवं होतं. बळीचा बकरा करणं हे बरोबर नव्हतं. सर, आतापर्यंत 6 जणांना, जे विद्यमान खासदार होते त्यांना फेर उमेदवारी भाजपनं राज्यात नाकारली आहे. आणखीन 2-3चा नंबर आहे असं कळतंय. तुम्ही कसं बघता याकडं की फेर उमेदवारी द्यायची नाही, त्याच्याऐवजी नवा उमेदवार द्यायचा आणि पुन्हा पक्ष संघटनेला सांगायचं की या उमेदवाराला निवडून द्या? हे खरंच चांगलं पाऊल आहे? यामध्ये काही विचार आहे की केवळ स्थानिक नाराजी बघून किंवा त्या वैयक्तिक त्या खासदाराची कामगिरी वाईट आहे म्हणून त्याला बदललं गेलं? नेमकं समीकरण काय आहे? विचार काय झाला असेल? कुठलाही उमेदवार ठरवताना अशी जी असं असतं की एक कुठली गोष्टी नसते, तर ते असे 8-10 गोष्टी त्यातल्या पाहाव्या लागतात. अनेक वेळा त्या खासदाराचा परफॉर्मन्स असतो, अनेक वेळा तिथली बदललेली राजकीय स्थिती असते. त्यावेळीच्या गोष्टी 2014ला जो इश्यू होता तो 2019ला वेगळा असतो. त्यामुळे आमचा पक्षाचा, केंद्रीय पक्षाचा, मुख्यमंत्र्यांचा सतत दर 3 महिन्याचा सर्व्हे चाललेला असतो. त्या सर्वेक्षणामधनं जो एक आउटपुट येतो, फीडबॅक येतो, त्याच्या आधारे राजकीय विश्लेषण करून आम्ही निर्णय करतो. पण ज्याला तिकीट देणार नाही आहोत, समजा आता पुण्यामध्ये अनिल शिरोळे जी आहेत, त्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, त्यांची चर्चा केली, सर्वे त्यांना दाखवले आणि त्यानंतर गिरीश बापटांच्या पहिल्या बैठकीपासून अनिल शिरोळे तिथे गेले. मला वाटतं की अशी चर्चा ही स्वाभाविकपणे होत असते आणि त्यामुळे अन्याय तिकीट त्या खासदाराला जे मिळतं ती जागा त्या खासदाराची नसते, त्या पक्षाची असते. त्यावेळी त्याला खासदाराला तिकीट मिळालेलं असतं आणि निवडणुकीच्या गणितात जर तो कार्यकर्ता पुन्हा खासदार म्हणून जिंकणार असेल तर त्याला दिलं जातं. जिंकणार नसेल तर स्वाभाविकपणे आपण त्याला बोलून सांगतो की ही कारण आहेत आणि त्यामुळे हे आपण करतो. सर, राज्यामधला जो तिसरा फोर्स दिसतोय वंचित बहुजन आघाडीचा, 2014 मध्ये आपला सुद्धा चांगले उमेदवार मिळाले होते, पण आपला धोरण राज्यामध्ये नव्हतं, पक्ष संघटना आपची तर बिलकुल नव्हती. तुम्ही यंदा जी वंचित बहुजन आघाडी आहे त्याकडे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले उमेदवार गेलेले आहेत, पण पक्ष संघटना काही ठिकाणी आहे पण उर्वरित ठिकाणी पुन्हा तीच समस्या आहे. तुम्ही कसं बघता? किती मतं ही वंचित बहुजन आघाडी खाईल किंवा वोट कटुआ म्हणूनच राहील की एक निर्णायक प्रभाव निवडणुकीवर पाडू शकेल? यावेळी शिवाजी पार्कची आणि औरंगाबादची त्यांची सभा पाहिली, त्यानंतर मात्र माया मनात सुद्धा आपण म्हणतात तसं आधी होतं की हे मतं खातील. पण त्या सभा इतक्या प्रचंड मोठ्या झाल्या की पारंपरिक मतं जी काँग्रेसकडे दलित मुसलमानांची होती, पारंपरिक मतं आरपीआयमुळे जी आमच्याकडे होती, याला कुठेतरी धक्का नक्की बसू शकतो. आणि त्यामुळे वंचित आघाडी जी आहे ही वंचित आघाडी काही ठिकाणी तर भाजप सेनेच्या समोर तुल्यबळ असू शकते. म्हणजे सोलापूरची लढाई आपण पाहाल ही वंचित आघाडी आणि भाजपमध्ये होऊ शकते. इतकं चांगलं त्याने आता जम बसवलेला आहे आणि विश्वासार्हता मिळवलेली आहे. वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे असाही आरोप होतो आहे. तुम्ही कसं बघता त्याकडे? मला वाटतं असं आहे की महाआघाडी करताना तुम्ही 56 पक्ष आणि संघटना घेतले, 56 इंच छातीच्या नेत्यासमोर लढायला, तर 56च्या ऐवजी 2 अजून घेतले असते तर 58 झाले असते. त्यांना घ्यायला हवं होतं. जर तुम्हाला वाटतं ही बी टीम असेल तर त्यांना घेतलं असतं तर लढाई तशी झाली असती. पण ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीकडे पाहत होती डे 1 पासून, त्यातही त्यांना स्पष्ट होतं की आपल्याला वेगळं लढावं लागणार आणि त्यांनी तयारी केली होती. त्यामुळे आमची काही बी टीम नाही. काही ठिकाणी मी जसं म्हटलं की आमच्या आरपीआयमुळे आमच्याकडे असणारी दलित समाजाची मतं सुद्धा ते घेणार आहेत, त्यामुळे आमचंही काही ठिकाणी नुकसान होणारच आहे. आणि म्हणून ही काय आमची बीजेपी सेना आरपीआयची बी टीम नाही, तर एक तिसरी शक्ती महाराष्ट्रामध्ये आज
ताकदीने उभी राहिली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही बारकाईनं त्याचा पाठपुरावा केला होता आणि तुमच्यावरच विश्वास ठेवून वेगवेगळ्या संघटना ह्या सरकारवर विश्वास ठेवू लागल्या होत्या, तो म्हणजे मराठा आरक्षण आणि शिवस्मारक. हे जे दोन मुद्दे आहेत, मंत्रिमंडळामध्ये विनोद तावडे आहेत, म्हणून मग इतर ज्या काही मराठा संघटना आहेत त्या सुद्धा सरकारशी चर्चा करायला पुढे आल्या आणि नंतर मग मराठा आरक्षण तुम्ही देऊ केलं, त्याचा निर्णय घेतला, ते लागू झालेलं आहे. आता हायकोर्टामध्ये सुद्धा खटला प्रलंबित असला तरी मराठा आरक्षण लागू झालेलं आहे. तर एक मोठं मिशन तुम्ही तुमच्या परीनं जो काही तुमचा वाटा असेल तो देऊन पूर्ण केल्याचं समाधान आहे. पूर्ण आहे. म्हणजे जी जबाबदारी पक्षाने मुख्यमंत्र्यांनी दिली, मला वाटतं माझे जे सहकारी आहेत, चंद्रकांत दादा पाटील असेल, एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांनी आम्ही मिळून, हे कुठल्या एका व्यक्तीचं नाही तर ह्या सगळ्या टीमचं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे वर्षानुवर्ष 90% मराठा समाजाचे नेते सगळ्या पदावर मंत्रिपदी असताना मिळालं नाही, त्याहून जास्त गोष्टी आज या समाजाला आम्ही देऊ शकलो. आणि मला वाटतं की याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे, जी एक शांततेची ताकद त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवली. त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की समाजाची ही जागृती सुद्धा आम्हाला खूप उपयोगी पडली. आणि म्हणून अतिशय मागासवर्गीय आयोगाने मेहनतीने गतीने काम केलं आणि ते आज उच्च न्यायालयामध्ये याचिका आल्यानंतर त्याला स्टे मागितला गेला पण तो मिळाला नाही. इतकी मजबूत तयारी आपण केली होती, कारण मागच्या वेळी तो स्टे मिळाला होता, यावेळी स्टे मिळाला नाही आणि सुनावणी पूर्ण चालू झाली आणि सुनावणीत सुद्धा आपण अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकेल याची मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने या समाजातल्या विद्यार्थ्यांना तोपर्यंत एसीबीसी च्या बरोबर 10% आर्थिकदृष्ट्या मागास ही ठीक आहे. हे होते राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे. निवडणुकीचा टप्पा जसा जसा पुढे सरकेल तसं तसं आपण राजकीय नेत्यांशी, जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्याशी या कार्यक्रमाअंतर्गत चर्चा करणार आहोत. जवळपास पुढचे 2.25 महिने निवडणूक चालणार आहे. 23 मेला निकालाचा दिवस आहे. दरम्यान महाराष्ट्रातलं राजकारण कसं कसं फिरतं, नेमकं कसं वळण घेतं, त्या प्रत्येक वळणावरती आपण मोठमोठ्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. तुर्तास इथंच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.